कीनोट ऑडिओ सादर करत आहे ॲडव्होकेट महेश भागवत यांनी जीएसटी विषयी घेतलेल्या मुलाखतींचा कार्यक्रम ओळख जीएसटीची. नमस्कार, मी ॲडव्होकेट महेश भागवत. ओळख जीएसटीची या मालिकेमध्ये दोन नामवंतांबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत. आज स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर जीएसटी किंवा येणारी वस्तू सेवा कर प्रणाली याबद्दल माहिती देण्यासाठी प्रसिद्ध कर सल्लागार अनिल वखारी आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर व्यापारी प्रतिनिधी म्हणून श्री अजित सेठी आपल्याकडे आलेले आहेत. तर ही जी येणारी वस्तू सेवा कर प्रणाली आहे, या वस्तू सेवा कर प्रणालीचं स्वागत सगळीकडे होते असं आपण बघतोय. व्यापाऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, काही लोकांच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत. तर या विशिष्ट जीएसटी ऍक्ट खाली आपल्याला एक रजिस्ट्रेशन घ्यावं लागणार आहे, नोंदणी घ्यावी लागणार आहे. बरोबर. या नोंदणीसाठी नक्की नियम काय आहेत याबद्दल आपण आमच्या श्रोत्यांना माहिती द्या. जीएसटी मध्ये नोंदणी करण्यासाठी एक जी टर्नओव्हरची लिमिट लागते, ती नोंदणी दाखला घेण्यासाठी महाराष्ट्र व इतर अनेक राज्यांमध्ये 9 लाखाची टर्नओव्हरची लिमिट ठेवण्यात आलेली आहे. तसंच टॅक्स भरण्यासाठी 10 लाखाची लिमिट ठेवण्यात आलेली आहे, जी आज सर्व्हिस टॅक्समध्ये अशाच पद्धतीने रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी घेतली जाते. परंतु नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये म्हणजे उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या ठिकाणी ईशान्य भागांमधल्या स्टेट्समध्ये एकूण माझ्या मते 9 स्टेट्समध्ये हीच नाव नोंदणी घेण्यासाठीची मर्यादा, उलाढालीची मर्यादा ही 4 लाख ठेवण्यात आलेली आहे आणि कर भरण्यासाठी 5 लाख ठेवण्यात आलेली आहे. कारण की ते छोटे छोटे राज्य आहेत आणि त्या ठिकाणी धंदा तसा खूप कमी आहे, त्यामुळे उत्पन्नाचं साधन असावं या दृष्टिकोनातून तिथली मर्यादा कमी ठेवण्यात आलेली आहे. वखारी साहेब, मग तुम्हालाच एक प्रश्न या अनुषंगानेच विचारायचा आहे की ही जी मर्यादा आहे ठेवलेली 9 लाख, आपण म्हणतात की इतर राज्यांमध्ये आणि ईशान्य राज्यांमध्ये 4 लाख ठेवलेली, ही मर्यादा ठेवण्याचं बेसिकली कारण काय असावं? म्हणजे मला असं विचारायचं होतं की समजा मर्यादा ठेवलीच नसते आणि सर्व व्यापाऱ्यांना आपण जर या टॅक्स नेटमध्ये आणलं असतं, या जीएसटी कायद्यामध्ये, तर काय झालं असतं? लहान लहान व्यापारी आज ज्यांचे टर्नओव्हर म्हणजे अगदी पानवाला किंवा अमृततुल्यवाला जर आपण घेतला तर त्यांना या कायद्याच्या कचाट्यात ते लोक अडकू नयेत. उलट प्रणाली अशी लोकांची मागणी आहे की ही 10 लाखाची मर्यादा 25 लाख करण्यात यावी, जेणेकरून लहान व्यापाऱ्यांना या कायद्याचा त्रास होऊ नये यासाठी. आणि आयजीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी या तिन्हीसाठी एकच नोंदणी करावी लागेल का प्रत्येक कायद्यासाठी वेगळी नोंदणी करावी लागेल? प्रत्येक व्यापाऱ्याला नोंदणी दाखला एकच मिळणार आहे. एकच मिळणार आहे. एसजीएसटी, सीजीएसटी आणि आयजीएसटी म्हणजे प्रांतामध्येच त्यांनी माल विकला तर एसजीएसटी आणि सीजीएसटी हे दोन्ही कर एकाच बिलामध्ये लागून त्याला भरताना देखील एकत्रच भरायचे. मात्र आयजीएसटी हा परप्रांतात माल विकला, आंतरराज्य विक्रीसाठी त्याच्यावरती तो भरणार आहे. नोंदणी मात्र राज्यामध्ये एकदाच घ्यायची आहे, मात्र दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यानंतर तिथे पुन्हा त्याला नोंदणी घ्यायला लागणार आहे. ही नोंदणी ही थोडक्यात राज्यस्तरीय असणार आहे. पुढचा प्रश्न आपले व्यापारी प्रतिनिधी अजित सेठी यांना विचारतो की आपण एकूण व्यापाऱ्यांच्या कायद्यांचा नेहमी अभ्यास करत असता, अर्थातच जीएसटीचा अभ्यासही आपण नक्कीच केलेला असेल आणि आपल्याला ही कर प्रणाली माहिती आहे की आपल्याला आता सेट ऑफचं नेट खूप मोठं वाढलेलं आहे आणि सेट ऑफचं नेट वाढलेलं असल्यामुळं आपल्याला करदात्यांचं नेट सुद्धा वाढणार आहे. मला असं म्हणायचं की आपल्या व्यापाऱ्यांसाठी ही कर प्रणाली ही फायदेशीर ठरेल का नाही? तुमचं काय मत आहे त्याबद्दल? कुठलीही गोष्ट फायदेशीर ठरण्याकरता त्याचा समज त्या व्यापाऱ्याला किंवा त्या व्यक्तीला होणं गरजेचं आहे. नवीन नवीन कायदे जेव्हा गव्हर्नमेंट आणते आणि ही अपेक्षा ठेवते की ज्या कुणाकडनं तो कायद्याचं पालन व्हावं त्या व्यक्तीला तो कायदा माहिती असायला पाहिजे पहिल्यापासून, ते होऊ शकत नाही. त्याकरता एक चांगली गोष्ट अशी आहे की जीएसटी बद्दलचा आता हा जो ड्राफ्ट आलेला आहे, या ड्राफ्टवरती अभ्यास होतोय. मी ऐकतोय की जवळ 50,000पेक्षा जास्त त्यांना सूचनाही गेलेल्या आहेत काही बदल करण्याच्या. मला असं म्हणायचं की ही कर प्रणाली तेव्हाच यशस्वी होऊ शकेल ज्या वेळेला लहानात लहान व्यापारी सुद्धा ही कर प्रणालीचा उपयोग कसा करायचा, कारण कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्स हे अवॉइड करण्याकरता ही कर प्रणालीचा उगम झाला. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मला माहिती आहे की मी टॅक्स आधी किती भरलाय, पुढच्याकडनं घेतला किती आणि तो मला सेट ऑफ किती मिळणार आहे. त्याप्रमाणे मी माझा व्यवसाय जर मी व्यवस्थित करू शकलो तरच त्याचा फायदा मला मिळू शकेल.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे कुठल्याही कायद्याचा बेसिक अभ्यास हा प्रत्येक व्यापाऱ्यांनी करणे हे थोडंसं गरजेचं आहे. आणि ही अपेक्षा गव्हर्नमेंट ठेवते हे मला थोडंसं चुकीचं वाटतं. मला असं वाटतं की ह्याकरता व्यापाऱ्यांची एक मागणी जी आम्ही केलेली आहे ती एवढीच की गव्हर्नमेंटने आम्हाला ह्याकरता एक ट्रेनिंग द्यावा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांनी आम्हाला सॉफ्टवेअर द्यावं. कारण आज जेव्हा मी वॅटचा विचार करतो किंवा जेव्हा जीएसटी येणार आहे, आज तुम्ही कुठल्याही लहान दुकानात गेलात, एक जनरल स्टोअरमध्ये गेलात, तर तिथे हजारो आयटम्स असतात. प्रत्येकाचे दर वेगळे असतील आणि त्यावेळेला मला हे सगळं मेंटेन करण्याकरता एक सॉफ्टवेअर लागेल. हा खर्च मिक्स करायचा. म्हणजे एक व्यापारी म्हणून आम्ही एक टॅक्स कलेक्टरची भूमिका बजावतो आणि या टॅक्स कलेक्टरच्या भूमिकेमधनं आम्हाला हा खर्चही करावा लागतो. तर ह्याचा कुठेच काही होत नाही. येणाऱ्या या कर प्रणालीमध्ये जीएसटीएन हे जे नेटवर्क आहे यामध्ये अनेक युटिलिटीज देण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये त्या फ्री असणार आहेत व्यापाऱ्यांना. त्यामुळे त्या युटिलिटीचा जर वापर आपण व्यापाऱ्यांनी केला तर त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. या अनुषंगाने मी पुढचा प्रश्न जरा एक वखारिया साहेबांना एक विचारतो. पुढचा प्रश्न विचारण्याच्या आधी बोला. यांच्या अनुषंगाने मला असं सांगावं असं वाटतं की गव्हर्नमेंटनी ऑलरेडी सॉफ्टवेअर तयार केलेले आहेत रिटेलरसाठी. आणि दुसरी गोष्ट, ट्रेनिंग सुद्धा गव्हर्नमेंटनी द्यायला सुरुवात केलेली आहे आतापासूनच आणि याचा प्रचार फार मोठ्या प्रमाणावर पुढे जाता होणार आहे. अगदी चांगली गोष्ट आहे. पण मला एकच विचारायचं की लहान व्यापारी जेव्हा ही कर प्रणाली जी काही वापरायची असेल त्याकरता त्याला सॉफ्टवेअर किंवा त्याला नुसतं हार्डवेअरही लागणार आहे, नुसतं सॉफ्टवेअर देऊन उपयोग नाही होणार आहे. त्याचा खर्च, तो ऑपरेटिंगचा खर्च हे देखील विचारात याचा विचार गव्हर्नमेंट पातळीवर केला जावा असं यांचं मागणं आहे. याबद्दल आपण पुढे बोलूयाच. मी त्यापूर्वी एक प्रश्न विचारतो वखारिया साहेबांना की आता जसं हे व्यापारी आहेत, अनेक व्यापारी आता वॅट आणि सीएसटी कायद्याखाली नोंदीत आहेत. आता या सगळ्या व्यापाऱ्यांना पुन्हा या रजिस्ट्रेशनच्या नोंदणीच्या प्रोसिजरमध्ये जावं लागेल का त्यांचं या कायद्याखालचं जीएसटी कायद्याखालचं रजिस्ट्रेशन हे ऑटोमॅटिक होणार आहे? याबद्दल आपण काही सांगू शकाल? जीएसटी कायदा ज्या दिवशी लागू होईल त्या दिवशी व्हॅट, सर्व्हिस टॅक्स आणि एक्साईज या खाली रजिस्टर्ड असलेल्या किंवा नाव नोंदित असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना ऑटोमॅटिकली रजिस्ट्रेशन मिळणार आहे. मात्र 6 महिन्याच्या आत गव्हर्नमेंट त्यांच्याकडनं काही माहिती मागवणार आहे. ती माहिती देश पातळीवर समान सर्व व्यापाऱ्यांकडनं मिळावी यासाठी ती सर्व व्यापाऱ्यांनी भरून देणं आवश्यक आहे. ती माहिती भरून दिल्यानंतर त्यांना जो जीएसटी नंबर टेम्पररी बेसवर अलॉट झालेला आहे तो परमनंट करण्यात येईल, तो कॅन्सल होणार नाही. मात्र व्यापाऱ्यांनी जर का ती माहिती भरून दिली नाही तर त्यांना शोकॉज नोटीस देऊन तो नोंदणी दाखला रद्द करण्याचे अधिकार हे सरकारला राहणार आहे. नोंदणी दाखला रद्द करण्याचे अधिकार. मला असं म्हणायचं आहे की रजिस्ट्रेशन करत असताना म्हणजे आता आम्ही जेव्हा वॅटचं रजिस्ट्रेशन घेतलं किंवा एक्साईजचं असेल त्यावेळेला किंवा आता आपण केवायसी भरत असतो बऱ्याच वेळेला, ही सर्व माहिती असतेच. आणि जेव्हा ते त्या आधारावरती आम्हाला जर लायसन्स देत असतील तर पुन्हा आमच्याकडनं ही फॉर्मॅलिटी का, असा आमचा पहिला प्रश्न आहे. दुसरं असं की त्यांनी आमच्याकडनं एक फक्त ओके की बाबा हे मला जी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यांनी आम्हाला जसं आम्हाला ते नंबर देतील तर ते माहिती देईल की तुम्हाला ही तुमची माहिती आमच्याकडे आहे, ही बरोबर आहे की तुम्ही आम्हाला एक व्हेरिफिकेशन द्या. आय थिंक दॅट शुड सफाईज इन्स्टेड ऑफ मी परत सगळ्या गोष्टी त्यांना परत देणं. एक्झॅक्टली तशीच ती सिस्टीम आहे. तुम्हाला नोंदणी दाखला देण्यापासून कोणीही रोखणार नाही. नोंदणी दाखला तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार आहे असं वखारिया साहेबांनी सांगितलं आपल्याला. आणि त्याचबरोबर जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे की हे जे जीएसटीएनचं मोठं नेटवर्क तयार होणार आहे त्यासाठी जी अतिरिक्त किंवा ऍडिशनल इन्फॉर्मेशन लागेल ती तुमच्याकडनं यायला पाहिजे. आणि समजा ती जर आली नाही तर तो व्यापारी अस्तित्वात नाही असं गृहीत धरलं जाईल आणि ते रद्द केलं जाईल, असं त्याच्या मागची भूमिका असावी. त्याच्यासाठी दिल्ली सुद्धा हिअरिंग दिलं जाईल त्याला, त्याचं म्हणजे ऑटोमॅटिक रद्द होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपलं म्हणणं ऐकलं जाईल आणि मग ते रद्द. यालाच अनुषंगिक ही माहिती जी मागवण्यात येणार आहे, प्रत्येक स्टेटमध्ये जे नोंदणी दाखले वॅट खाली किंवा इतर गोष्टी एक्साईज खाली दिलेले आहेत ह्याची वेगवेगळी माहिती गोळा केली गेलेली. मात्र ती एक समान माहिती असण्यासाठी ती माहिती मागवली जाणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जो एसजीएसटी किंवा सीजीएसटी देणार आहे नंबर तो 15 डिजिटचा असणार आहे. किंवा आज तुमची पार्टनरशिप फर्म असेल तर तुम्हाला एकच फोटो तुम्ही एका पार्टनरचा दिलेला आहे. जर का पार्टनर्स 10 किंवा 10 पेक्षा जास्त असतील तर कमीत कमी 10 पार्टनर्सचे फोटो त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत तुम्हाला. अशा पद्धतीने ती माहिती संकलित केली जाणार आहे. त्याच्यासाठी फक्त तुमच्याकडनं ती माहिती ती सुद्धा ऑनलाईन तुम्हाला द्यायची. माझ्या मध्ये ती एक वेळेसच देणार, नंतर ती लागणार नाही आपल्याला. मी एक प्रश्न सेठी साहेब तुम्हाला विचारतो की आपण व्यापारी प्रतिनिधी म्हणून अनेक वेळा आपण सरकारी या पातळीवर काम केलेलं आहे, आपण प्रतिनिधित्व केलेलं आहे.
जीएसटीचं नेटवर्क वाढवलं असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये एक प्रकारचाच कायदा असणार आहे. कायदा बेसिक कायदा जो तो एकच प्रकारचा असणार आहे. कर साधारणपणे सगळीकडे सारखेच असणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील व्यापाराच्या बाबतीत काय वाटतं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्यापार वृद्धी होईल का महाराष्ट्रातला व्यापार कमी होईल असं तुमचं काय मत आहे त्याबद्दल? एकंदर जसं मी म्हटलं की कुठल्याही कराचा जर मला नक्की अभ्यास झाला आणि मी त्याचा फायदा घेऊ शकतो, फायदा इन द सेन्स की मी आज जो काही कर भरतोय हा माझा खर्च नसून हा मला सेट ऑफ मिळणार आहे, ही जर मला माहिती व्यवस्थित समजली तर मी नक्कीच ह्याचं रूपांतर माझ्या व्यवसाय वाढीमध्ये नक्कीच करू शकतो. त्याकरता मला असं वाटतं की ह्याचा फायदा फक्त महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत देशाला सगळ्या व्यापाऱ्यांना होऊ शकेल. पुन्हा एकदा तोच प्रश्न की हा डीप सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. बरोबर आहे. ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा शासकीय पातळीवर खरोखर खूप जोरात प्रयत्न चाललेले आहेत. अनेक ट्रेनिंग्स त्याच्यावर होत आहेत. व्यापाऱ्यांची ट्रेनिंग सुद्धा आता त्याबद्दल घेतली जाणार आहे आणि आपण त्यामध्ये नक्कीच पुढाकार घ्याल असं मला वाटतं, कारण काही ट्रेनर्स तयार करण्याचं काम सुद्धा शासकीय पातळीवर चालू आहे. वगैरे साहेब, मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न असं विचारतो की वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, उदाहरणार्थ सेठिया साहेबांचे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एक व्यवसाय आहे, कर्नाटकामध्ये तोच व्यवसाय कर्नाटकामध्ये आहे, त्याच व्यवसायाची एक शाखा बिहारमध्ये आहे. अशा वेळेस त्यांना ह्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नोंदणी घ्यावी लागेल का पुण्यामधल्या असलेल्या नोंदणीवर त्यांना तो व्यवसाय करता येईल? नाही, मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे राज्य पातळीवर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी नोंदणी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे एकाच व्यापाऱ्याचे वेगवेगळ्या राज्यात धंदे असतील तर त्याला राज्य पातळीवर वेगवेगळे नोंदणी दाखले घ्यावे लागतील. या उपरांत इव्हन एका राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये जर का त्याचे वेगवेगळे धंदे असतील तर त्याला गव्हर्नमेंटनी तो ऑप्शन दिलेला आहे की त्या ठिकाणी देखील वेगवेगळे नोंदणी दाखले त्यांना आवश्यक असल्यास ते घेऊ शकतात. अन्यथा एका नोंदणी दाखल्यावर एका राज्यामध्ये तो व्यापारी वेगवेगळे धंदे देखील करू शकतो. म्हणजे आता जी प्रचलित व्हॅट मध्ये जी सिस्टीम आहे ती सिस्टीमच पुढे त्यांनी चालू राहणार आहे. आणि ही माझ्या मते ही व्यापाऱ्यांना ऑप्शन दिलेलं असल्यामुळे ही अतिशय चांगली सिस्टीम आहे असं मला वाटतं. हो, बरोबर. सेठिया साहेब, मला आणखीन एक पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की कुठलाही व्यापार किंवा कर देयता ही ज्यावेळेस येते त्यावेळेस बुक्स ऑफ अकाउंट्स हा एक कळीचा मुद्दा असतो. कारण ह्या आपली जी कर प्रणाली आहे, कुठल्याही प्रकारचा कर असो, ती आपली अकाउंट्सच्या बेस्ड असते. लेखाधारित असं आपण त्याला म्हणतो, लेखाधारित ती असते. आता मला सांगा की बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करणं येणाऱ्या जीएसटी कायद्यामध्ये सोपं जाणार आहे की नाही? कारण तुम्हाला अनेक कायद्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची जी बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावी लागत होती, वेगवेगळे रेकॉर्ड ठेवावे लागत होते, आता ते आपल्याला एकच ठेवावं लागणार आहे. या दृष्टीने तुम्ही व्यापाऱ्यांना काय सल्ला द्या? नाही, अकाउंट्स मेंटेन करणं हा तर कुठल्याही म्हणजे आधीच्या कर प्रणालीमध्ये म्हणा किंवा ह्या प्रणालीमध्ये अतिशय गरजेचं होतं. एलबीटीच्या वेळेला आमचा सर्वात जास्त विरोध होता त्यावेळेला, कारण एलबीटीच्या बुक्स ऑफ अकाउंट्स लिहिण्यामध्ये आम्हाला वेगळं लिहावं लागत होती. जीएसटी कायद्यानुसार तुम्ही जसं म्हणताय की ते बुक्स ऑफ अकाउंट्स आम्हाला लिहिणं सोपं होईल. परंतु पुन्हा एकदा एक प्रश्न मला वखारे साहेबांना हे विचारायचा की मगाशी ते म्हणले की एखाद्या बिलामध्ये आम्ही 2 प्रकारचे कर जमा करून घ्यायचे, एक सीजीएसटी आणि एसजीएसटी. बरोबर आहे. मला आमची अशी मागणी राहील की आम्ही एकच कर वसूल करावा, भरतानाही एकच भरावा, असेसमेंट अथॉरिटी देखील एक असावी, रिटर्न आम्ही एकच फाईल करता यावा. ही जर आम्हाला सोय दिली तर मग खरोखर या कायद्याचा आम्हाला फायदा होईल. आज जर त्याचं विगत आम्हीच करायचं म्हणजे 10% आहे, त्या 10% असेल त्यातले 7% आम्ही सीजीएसटी असेल, 3% एसजी असतील, हे आम्हाला करण्यापेक्षा हे गव्हर्नमेंटनेच करून की आमच्याकडे आयटम्स खूप आहेत. त्यामुळे जरी बघायला गेलं तर वेगवेगळे बुक्स ऑफ अकाउंट्स तरी अकाउंटिंग तेवढंच होणार आहे जेव्हा हे जर 2 कर आम्हाला वेगळ्या पद्धतीने घ्यावे लागणार. हे 2 कर जे वेगळ्या पद्धतीने लेवी करायचे आपल्याला वखारिया साहेब सांगतील की ती सुद्धा सोय गव्हर्नमेंटने कशी पाहिली ते आपल्याला सांगतो. याच्यामध्ये 2 कर हे नाहीच आहेत. कर हा एकच आहे, फक्त त्याला विभागून तुम्हाला बिलामध्ये दर्शवायचा आहे. भरताना देखील तो एकत्र एकाच रिटर्नमध्ये आणि एकाच चलनामध्ये भरायचा आहे, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी भरायचा नाहीये. गव्हर्नमेंट त्यांच्या पातळीवरती तो वेगवेगळा करून कुठल्या राज्याला किती पैसे जाणार आहेत आणि सेंट्रलकडे किती राहणार आहेत याचं विभागणी हे सरकारच करणार आहे, व्यापाऱ्याला करायचं नाहीये. त्यामुळं तसा फक्त आपल्याकडची घटना अशा पद्धतीने बनवलेली असल्यामुळे
राज्याला त्याचं उत्पन्न मिळालं पाहिजे आणि सेक्टरला त्याचं उत्पन्न मिळालं पाहिजे, म्हणून त्याचे भाग 2 केलेले आहेत. परंतु कर रचना ही एकच आहे, कायदा हा एकच आहे. अतिशय चांगलं आहे. मला एकच त्याकरता विचारायचं आहे, मी एक सूचना केलेली आहे. बरोबर. फर्स्ट पॉईंट ऑफ सेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग ह्या ठिकाणी जर कर बसवला, एमआरपी ठरलेली असते, प्रत्येक प्रोडक्टला एमआरपी दिलेली असते. शेवटी जेव्हा तो कन्झ्युमरच्या हातात जातो एमआरपीच्या वरती जातो आणि त्या एमआरपी इज इन्क्लुडेड ऑफ टॅक्स असं म्हटलं जातं प्रत्येक प्रोडक्टवरती. असं असताना जर ती ॲट द पॉईंट ऑफ मॅन्युफॅक्चर जर गव्हर्नमेंट ही जबाबदारी घेते की राज्याला किती पैसे द्यायचे आणि आपण किती ठेवायचं ही जबाबदारी घेऊ शकत असेल, तर आता देखील ॲट द पॉईंट ऑफ फर्स्ट सेल और ॲट द पॉईंट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग तसं आज एक्साईज घेतलं जातं. असं जर घेतलं गेलं तर हे अजून सोपं नाही होणार का? आणि हे जे सगळं प्रत्येक व्यापाऱ्याला किंवा ह्यांना जो बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करायला लागतात हा खर्च नक्कीच वाचू शकेल. मुळामध्ये जीएसटी कायदा आणण्याचा उद्देशच तो आहे की 1 पॉईंट टॅक्सेशनमध्ये कॅस्केडिंग इफेक्ट वाढतो, तो कॅस्केडिंग इफेक्ट वाढू नये यासाठी हा जीएसटी आलेला आहे. त्यामुळे जसं व्हॅल्यू ऍडिशन होईल त्या पद्धतीने तो टॅक्स जर वसूल केला. व्हॅल्यू ऍडिशन शेवटी एमआरपीच्या वरती होणार नाहीये. एमआरपी तुम्हाला काही वस्तूंच्या बाबतीत हे मान्य आहे, पण सर्व वस्तूंच्या बाबतीत ते होऊ शकत एमआरपी लागत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, तुम्ही आज प्रत्येक राज्याला सुद्धा थोडं स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे की टॅक्सचे बँड ठेवलेले आहेत त्यांनी. त्या बँड समजा 16 ते 18%. एखाद्या राज्यात समजा पंजाबमध्ये गहू हे त्यांची जास्तीत जास्त विक्री होणार आहे, आज महाराष्ट्रात तो कर माफ आहे, पंजाबमध्ये त्याच्यावर टॅक्स आहे. तर हा फरक जो आहे तो दाखवण्यासाठी किंवा राज्यांमध्ये त्याची वाटणी करताना तो उपयोगात येणार आहे सरकारला, म्हणून तो फक्त विभागून बिलामध्ये. वगैरे साहेब, मला एक हे करायचं आहे की गव्हर्नमेंटने एक असंही डिक्लेअर केलं आहे की गेल्या 3 वर्षाच्या ॲव्हरेजच्या हिशोबाने जर त्यांचं कलेक्शन कमी झालं तर रिएम्बर्स करणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. हे असं असताना जेव्हा तुमच्याकडे आकडे सगळे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, स्टेट गव्हर्नमेंटकडे, की त्यांचा आता रेव्हेन्यू किती आहे, त्यांना किती अपेक्षित आहे पुढच्या वर्षी, दरवर्षी फोरकास्ट त्यांच्याकडे असतो आणि त्याप्रमाणेच त्यांच्या बॅलन्स शीट्स किंवा त्यांचे जमा खर्च असतात, टॅक्सेस, आणि त्याप्रमाणे फरक पडत असतो. असं असताना मला वाटतं की मी जे सुचवलेलं आहे की जिथे फर्स्ट टाइम टॅक्स आहे, कॅस्केडिंग इफेक्ट आहे आणि गव्हर्नमेंट नक्कीच इतकं हुशार आहे की कुठली वस्तू मार्केटमध्ये काय रेटला विकली जाते हे त्यांनाही माहिती असतं. म्हणजे थोडक्यामध्ये कुठले इंडस्ट्रियल प्रोडक्ट असेल तर तेही फार अवघड नाही लास्ट प्राइस काढणं. असं असताना जर तो टॅक्स होऊ शकला तर एक जास्त सोपं असं माझी सूचना आहे. आपली सूचना नक्कीच बरोबर आहे, परंतु त्या सूचनेमुळं या कायद्याचा मूळ जो ढाचा आहे तोच बदलण्याची शक्यता आहे. त्याबद्दल आपण नंतर कधीतरी या विषयावर चर्चा करूया. तूर्त व्यापाऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल की हा कायदा तुम्ही कसा स्वीकाराल? कुठलाही कायदा जेव्हा येतो त्यावेळेला कायद्याचं खरोखर जे इंटेन्शन असतं ते खरोखर चांगलं असतं. व्यापाऱ्यांवरती हे बंधन असतं की त्यांनी तो कायदा पाळावा आणि पाळत असताना त्याचा जो काही उपयोग आहे हा शेवटच्या कन्झ्युमरपर्यंत द्यावा, हे आपल्या प्रत्येक व्यापाऱ्याचं कर्तव्य आहे. आणि ह्याकरता ह्या कायद्याचं पालन आपण जर व्यवस्थित केलं तर ह्याच्यामुळे आपला नक्कीच व्यवसाय वाढेल, एवढं मी नक्कीच इथे सांगू इच्छितो. आणि ह्याचबरोबर हे करत असताना जे लहान व्यापारी आहेत, ज्या लहान व्यापाऱ्यांना आज कॉम्पोजिट स्कीममध्ये असतील किंवा हे असतील तर त्यांना आपल्याला कसं यात सांभाळून घेता येईल हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हे लहान व्यापारी आहेत, त्यांच्याकडे अकाउंट्स त्यांनाही ठेवावं लागणार आहे, हेही आपण लक्षात ठेवा. लहान व्यापारी जरी कॉम्पोजिट स्कीममध्ये असतील ती कॉम्पोजिट स्कीमची मर्यादा वाढवावी अशी आम्ही आज मागणी केलेली आहे. ती 2 कोटीपर्यंत असेल अशी आमची अपेक्षा आहे. तर ती जर गव्हर्नमेंटने मान्य केली तरी यातलं, कारण आज जर तुम्ही बघायला गेलात तर छोट्या व्यापारी देखील, म्हणजे आज तुम्ही जसं मगाशी म्हटलं की बेळपुरीवाला असेल, पाणीपुरीवाला असेल, तर रोजचं ज्याचा साधारण 3,000पर्यंत सेल असेल तोही ह्याच्यामध्ये नक्कीच 3,000 पण नाही, तो आकडाही काढला 2200-2500 रुपयाचा, तर तो देखील ह्याच्यामध्ये येणार आहे. आणि जो सप्लाय हा शब्द वापरलेला आहे तर हाही अतिशय म्हणजे इट्स इज नॉट जस्ट सेल ऑफ गुड्स बट एनी ट्रान्झॅक्शन विल बी पुरवठ्यावर आणि पुरवठ्यावरती कराय, त्यामुळे कुठे ऍडव्हान्स दिला काही दिला हा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की आपण जो काही रिटर्न फाईल कराल त्यावेळेला आपण ज्याच्याकडनं माल घेतलेला आहे त्यांनी तो कर भरलेला आहे की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. त्याचाच तुम्हाला आज फायदा मिळणार आहे. टॅक्स क्रेडिटचा, इनपुट टॅक्स क्रेडिटचा जो फायदा आहे तो तेव्हा मिळणार आहे. तर आपण नोंदणीकृतच व्यापाऱ्याकडनं माल घ्यावा आणि तो विकताना तो आपण व्यवस्थित विकला तर नक्कीच याचा फायदा होईल. धन्यवाद. आज स्टुडिओमध्ये 2 मान्यवरांनी इथे येऊन जीएसटी बद्दल आपल्याला जी माहिती सांगितली त्याबद्दल मी प्रसिद्ध कर सल्लागार श्री अनिल वखारे यांचे आभार मानतो. तसेच व्यापारी प्रतिनिधी श्री अजित सेठिया यांचे देखील मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.